रत्नागिरीतील मांदिवलीचे ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहायला मिळतात। प्रशासनाचा मनमानी कारभार असं म्हणत ग्रामस्थांनी आरोप केलाय। सरकारला जाब विचारण्यासाठी विधान भवन परिसरात धडक देण्यात आलेली आहे। सध्या महाराष्ट्र विधानमंडळात 2025-26 अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस असून सरकार आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि त्यातच आता विधान भवन परिसरात रत्नागिरीतील दापोली तालुक्याच्या मांदिवली गावाचे ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहायला मिळतात। गावातील मायनिंग कंपनीसाठी काम करणाऱ्या दलालांची गावात दहशत वाढली असून त्यांना कोण पाठीशी घालतंय असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। काही आंदोलनकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। सर, तुमचे नेमका मुद्दा काय आहे? बॉक्साइट कंपनी संदर्भातला हा मुद्दा आहे, नेमका काय आहे? हा जो प्रोजेक्ट आहे हा इल्लीगली अप्रूव्ह केलेला आहे। जनसुनावणी 18 ऑक्टोबर 2023 साली झालेली, पण ती स्थगित झालेली असल्याने पेपरवरती पूर्ण झालेली असं दाखवण्यात आलेली आहे। पण त्याच्यावर स्थगिती येऊन सुद्धा ते प्रोजेक्टला ईसी मंजूर करण्यात आलेली आहे। ईसी मंजूर करण्यात आलेली आहे, तिकडे पूर्ण झाडी असताना, पूर्ण जंगल असताना तिकडे दाखवलं जातं की तिकडे झाडी नाही आहे। मग अशा प्रकारे जर खोटे रिपोर्ट करून जर प्रोजेक्ट पुढे होणार असेल तर प्रशासनाला प्रश्न आहे की अशा प्रकारे हे गैरव्यवहार का करत आहेत? ह्याच्यामागे त्यांचं उद्दिष्ट काय आहे? ह्याच्यामागे काही पुढारी नेते आहेत का? सो आम्हाला हा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावरती स्थगिती हवी आहे प्रोजेक्टवर। स्थगिती मिळून देखील त्याला मान्यता मिळालेली आहे। कशा पद्धतीनं हा कामकाज चालू होता या संदर्भात ग्रामस्थांना काही माहिती होतं? झालंय असं आहे की स्थगिती आलेली मार्च परमिशन मिळण्याआधीच त्यांना काम चालू केलेलं। 2024 मध्येच त्यांनी काम चालू केलेलं। तुम्ही राजकीय पुढाऱ्यांचा कोणाचा पाठिंबा? राजकारणी पुढाऱ्यांचा आम्हाला पाठिंबा दाखवला गेला योगेश कदम यांनी, पण त्याच्यावर त्यांनी आता काय आमचा त्यांना दिसत नाही। इलेक्शनच्या आधी असं होतं की त्यांनी पाठिंबा दाखवला, पण आता त्यांनी मुख्यमंत्र्यांना पण लेटर पाठवलं, पण ते प्रोजेक्ट बंद करण्याच्या दृष्टीने ते काही करत नाहीयेत। तर आपण पाहिलंय हे जे ग्रामस्थ आहेत हे दापोली तालुक्यातील मांदवली या गावाचे ग्रामस्थ आहेत। ग्रामस्थांना सध्या पोलीस जे आहेत, मरीन ड्राईव्ह पोलीस जे आहेत त्यांनी ताब्यात घेतलं असून आता त्यांना आझाद मैदानच्या दिशेने जे आहे ते पोलीस घेऊन जाणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या आपल्याला मिळते आहे। आणि व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह मी चेतन किर्दत, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।